आज इथं उत्तर मतदारसंघातील जे 40 उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे सेंट्रल कार्यालयाचं उद्घाटन समारंभ संपन्न झालेलं आहे। एक सगळ्यामध्ये एक सुसूत्रता असावी, प्रत्येक उमेदवाराचं काय चाललं आहे काय नाही, ते उमेदवाराचे जे दोन प्रमुख लोक असतील जबाबदारीने प्रामाणिकपणे वागणारे, त्यांचे नंबर वगैरे सगळे घेतलेले आहेत। इथलं काय सूचना असेल बाबा सेंट्रल ऑफिसकडनं किंवा वर्ण पक्षाकडनं, ते प्रत्येक वेळी उमेदवाराला बोलून सांगण्यापेक्षा इथनं वार रूममधनं त्यांना कळवण्यात येईल आणि त्याप्रमाणे ते वार्डात काम करतील। हे इतर सूचना जे आहेत निवडणुकीसंदर्भी, प्रचार कसा असावा, भाषणं कसं करावी, संपर्क कसा साधावा, ह्या संबंधी जे काही सूचना असतील बाबा, कशाप्रमाणे लोकांशी वागावं, हे सगळं शिस्तबद्ध रीतीने कसं होईल ह्या दृष्टिकोनातून आजचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। आज शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधातच शिवसेनेने घोषणाबाजी केली, काय प्रकार? हे पक्ष सगळं अख्खा महाराष्ट्रात चालू आहे सगळीकडे, हे सगळं ह्याला काय एवढं काय विशेष नाही आहे। त्यांना बोललो मी सकाळी की मला भेटणार आहेत, तुमचं झाल्यावर मी बोलतो, सांगा। प्रचार शिवसेनेचेच आमदार करतायत ते त्याचबद्दल बोलतो ना। हे प्रकार का फक्त नांदेडमध्ये एकमेव बाबा असे जगातला प्रकार झाला नाही, अख्खा महाराष्ट्रात सगळ्या पक्षामध्ये सगळ्याकडे चाललेलं आहे। तरी पण पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सूचना दिल्या, त्याप्रमाणे मी इथं आलो, त्यांना बोलवलं मी दुपारी, चर्चा करून वरिष्ठांशी चर्चा करतो। त्यामध्ये काय एवढं काय विशेष गोष्ट नाही, ते फार किरकोळ गोष्ट आहे, त्याचा आपण सामंजस्याने मार्ग काढू। महापालिकेच्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासूनच 2-3 आमदारामध्ये आपल्याला एकमत पाहायला मिळत नाही युती आघाडीवरून। अहो साहेब, महापालिकेच्या निवडणुकीचे अजून तुम्ही नीट परीक्षण केलं नाही असं वाटतं पत्रकार नात्याने। आमदारामध्ये सोडा, घराघरात बायका नवऱ्या बायकोमध्ये समन्वय नाही। आता आपण काय करावं, ते आता निवडणुकीमध्ये होत असतं सगळे, निवडणुकीमध्ये सगळे छम असते, प्रेम युद्ध आणि निवडणुका, परत सगळ्यांना बरोबर घेऊन कामाला लावायचं असतं आणि जिंकायचं असतं। बहुमत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार? बहुमत निवडून आणणार सगळ्या शिवसेनेनं। यांचे जे वाद आहेत ते कसे मिटणार? वाद सगळे मिटलेले आहेत आता, जवळजवळ कुठलं वाद राहिलं नाही। मी 2-3 वेळा आलो इथं, वाद काय राहिलेलं नाही आता, वाद जवळजवळ मिटवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत। वाद काय नाही, ते सगळीकडे असणार, प्रत्येक पार्टीमध्ये थोडं असतं ते काय वाद म्हणजे पार्टीच्या विरोधात कोणी नाही, ते पार्टीतलं जिवंतपणाचं लक्षण आहे असं आम्ही मानतो। त्यांचे भावना असतात, त्यांचं मत असतात। आता एखादं मत मांडलं तुम्हाला पटत नाही, तुम्ही एखादं मांडलं तुमच्या पत्रकार मित्राला पटत नाही, तुम्ही दोघांनी मिळून पटलेलं तुमचं वर जे बसलेलं आहे तिथं चॅनल प्रमुख त्याला पटत नाही, हे चालत असतं का कधी का तुम्ही। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी काल प्रचार सभा घेतली, त्या प्रचार सभेत तो प्रभाग दत्तक सुद्धा घेतलेला आहे, याच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी दत्तक वगैरे काय घेतलं नाही, तुम्हाला माहितीसाठी सांगतो। तो प्रभागामध्ये चारी जे शिवसेनेनी जे मुख्य नेते आहेत आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या सैन्य जे बी फॉर्म दिलेले आहेत 4 उमेदवार, ते चारी उमेदवारच आम्ही निवडून आणू आणि त्याच्यासाठी हेमंत पाटील सुद्धा तेच करतील। काल अपक्ष उमेदवाराचा प्रचार हेमंत पाटील यांनी केला प्रभाग क्रमांक 3 मध्ये, तिथे शिवसेनेचा उमेदवार असताना याबद्दल काय सांगा? मग इतकं तेच सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही वाटतं। मी त्यांच्याशी बोलणं झालं, परत दुपारी आम्ही भेटणार आहे त्यांना, वरच्या लेवलला बोलणार आहे आम्ही आणि त्याच्यातनं मार्ग काढणार आहे। एवढं का असं आवाळ कोसळलं नाही की बाबा नांदेड सिटीवर एवढं प्रचंड, असं प्रत्येक पक्षात चाललं आहे, प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे, ते सगळे मिळत असते। ते शहर महानगरपालिकेवरती शिवसेनेचा प्रभाव पडतो 100% फडकणार। इथल्या परिस्थिती बघून त्या स्थानिक लोकांना अधिकार दिलेले आहेत वरच्या लेवलला, त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे। ते त्यांना वाटलं की बाबा उत्तरमध्ये आपल्याला ह्यांच्यावर स्वतंत्र लढणं चांगलं होईल, ते स्वतंत्र लढले, तिकडे म्हणल्यावर थोडं तिथं आपण दुसऱ्यांचे सहकार्य घेतले तर चांगलं होईल, त्यासाठी त्यांनी त्यांच्यावर युती केलेलं आहे। शिवसेने नांदेड उत्तरमध्ये 40 उमेदवार दिले आहेत, किती निवडून येण्याची शक्यता वाटते? 40 पैकी 40।